मिलिंदजी पडवळ यांच्याकडून एक मैदान क्रमांक 1 साठी पारितोषिक आलेला आहे। हा चालू सामना संघ जिंकेल त्या संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। यांच्याकडून नक्कीच फायनल सम्राट आपण पाहतोय। बैलगाडीमधील फायनल सम्राट मिलिंदजी पडवळ यांच्याकडून ह्या चालू सामन्यासाठी तो संघ विजय होईल। या विजय सामन्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले। मैदान क्रमांक 1 वर देखील अतिशय चुरशीचा सामना मात्र इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतो। लोक मुलं जरी लहान असली तर खेळाडू कुठला लहान मोठा नसतो, खेळाडू असतो तो आपल्या परीने प्रयत्न करत असतो आणि आपापल्या संघाला उंच चित्र नेण्याचा प्रयत्न खेळाडू मात्र करत असतो। असाच एक चुरशीचा सामना मैदान क्रमांक 1 वर मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतो। हा आपण पाहतोय मिलिंदजी पडवळ फायनल सम्राट यांच्याकडून मैदान क्रमांक 1 मध्ये चालू सामन्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। जो संघ विजय होईल त्या विजय संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। चला मैदान क्रमांक 1 वरचा सामना संपलाय। मैदान क्रमांक 1 साठी शेवटचा आणि अंतिम पुकार असणार आहे भैरेश्वर माने आणि काळभैरेश्वर खंडाळा। भैरेश्वर माने विरुद्ध काळभैरव खंडाळा। चला दोन्ही संघांनी मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा। भैरेश्वर माने विरुद्ध काळभैरव खंडाळा। एक विनंती असणार आहे अमितजी म्हात्रे आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती यायचं। अमितजी म्हात्रे आपण व्यासपीठावरती यायचं आणि आसनस्थ व्हायचं। मैदान क्रमांक 1 वर जो तास सामना झाला जय भवानी सातीर्थे वर्सेस जय हनुमान कातळपाडा, त्यात कातळपाडा संघ हा 2 गुणांनी विजयी झाला। अतिशय चुरशीचा सामना मात्र इथे प्रेक्षकांना पाहायला मिळाला। तरी जय भवानी सातीर्थे संघ जरी पराभूत झाला असला तरी आपण चांगली झुंज दिली, एक चांगला संघर्ष आपण करून दाखवला। तर मात्र मित्रांनो खेळात हार जीत हे ठरलेलीच असते। कोण जिंकलं कोण हरलं त्यापेक्षा कोण लढलं आणि कसं लढलं हे तितकंच महत्वाचं असतं। तर कातळपाडा संघाचे अभिनंदन करतो आणि मानी जय भवानी सातीर्थे संघाचे देखील तितकेच आभार मानतो। हॅलो आपण पाहतोय लहान मुलांचे जे सामने झाले ह्या लहान मुलांच्या सामन्यामधील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतो ते म्हणजे कातळपाडा हे संघ। चला आपण लहान मुलांच्या संघाने विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। मिलिंदजी पडवळ फायनल सम्राट यांच्या शुभ हस्ते आपण हा प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपण सुपूर्द करतोय। त्यांच्या सोबत दिलीपजी राऊत आणि प्रतीक ठाकूर आपण पाहतो। हॅलो चला दुसऱ्या क्रमांकावर जातोय जय भवानी सातीर्थे संघ आपण यायचं। दिलीपजी राऊत मिलिंदजी पडवळ यांच्या शुभास्ते आपण हे पारितोषिक देतोय। प्रथम क्रमांक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं फायनल सम्राट मंडळातर्फे। सॉरी दुसरा क्रमांक आपण पाहतो जय भवानी सातीर्थे संघ। चला यायचंय। सन्माननीय प्रतीक ठाकूर आणि सन्माननीय अमित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देतो। नक्कीच वेल
चतुर्थ क्रमांकावर पाहतोय काटोलपाडा संघ. संदीप जोशी, विकास परब आणि विनायक जोशी यांच्या शुभ हस्ते आपण हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सुपूर्द करतो. मैदान क्रमांक 1 साठी पहिला पुकार. मैदान क्रमांक 2 साठी पहिला पुकार जिरेश्वरी विराटपाडा वरचे दत्त प्रसन्न टीम. जिरेश्वरी विराटपाडा वरचे दत्त प्रसन्न टीम या दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. आणि मैदान क्रमांक 1 साठी टाकादेवी मांडवा वरचे सिद्धिकृपा मोहम्मदकरपाडा या चारही संघांनी तयारीत राहायचं आहे. आपल्याला हा पहिला पुकार असेल. सामना सुरू झाल्यावर मध्यंतर आपला दुसरा पुकार देईल आणि सामना संपताना 2 मिनिटं असताना आपल्याला अंतिम पुकार देण्यात येईल. यासाठी आपण तयारीत राहायचं आहे. पारितोषिक देतो. खुर्चीत बसत अरे लक्ष या सत्काराकडे आपण जातो. माननीय श्री अमित म्हात्रे यांचा सत्कार आपण करणार आहोत. संदीप जोशींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अमित म्हात्रे यांचा मान सन्मान करायचा आहे. अमितजी म्हात्रे यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. संदेश जोशी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा मान सन्मान करतो. जिरेश्वरी विराटपाडा विरुद्ध दत्त प्रसन्न टीम. मैदान क्रमांक 1 साठी पहिला पुकार असणार आहे टाकादेवी मांडवा विरुद्ध सिद्धिकृपा वेंकटकरपाडा. मैदान क्रमांक 1 साठी पहिला पुकार असणार आहे टाकादेवी मांडवा विरुद्ध सिद्धिकृपा वेंकटकरपाडा. या चारही संघांनी तयार राहायचं. या पुढील सत्काराच्या आपण पाहतोय परब जोशी यांचा सत्कार करतील विकास परब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढचा सत्कार करायचा. काय नाही आणखीन एक आपण सत्कार करणार आहोत. संतोष पाटील माने यांची मुलगी
हॅलो, सानिका संतोष पाटील. सानिका संतोष पाटील आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठाच्या दिशेला यायचं आहे. सानिका संतोष पाटील. सानिका संतोष पाटील आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या गुणी खेळाडूचा आपण सत्कार करणार आहोत. सानिका संतोष पाटील आपण पाहतोय या गुणी खेळाडूचा आपण सत्कार. मी विनंती करतोय की विनायक जोशी मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतोय की आपला शुभ असतो या गुणी खेळाडूचा आपण महिला मंडळाला आपण कोणतरी यायचं आपल्या रोखी. मैदान क्रमांक 1 साठी दुसरा पुकार असणार आहे टाकादेवी मांडवा विरुद्ध सिद्धिगिरगाव उमटकरवाडा. मैदान क्रमांक 1 साठी दुसरा पुकार टाकादेवी मांडवा विरुद्ध सिद्धिगिरगाव उमटकरवाडा. मैदान क्रमांक 2 साठी तिसरा पुकार असणार आहे जिनेश्वरी झिरटवाडा विरुद्ध दत्तप्रसन्न टीव्ही. मैदान क्रमांक 2 साठी तिसरा पुकार असणार आहे जिनेश्वरी झिरटवाडा विरुद्ध दत्तप्रसन्न टीव्ही. पुढचा आपण सत्कार घेणार आहोत दिलीपजी राऊत आणि सतीश राऊत यांना विनंती करतो की आपण सुचित थोडे यांचा सत्कार करायचा आहे. दोघांना विनंती करतो की आपण शुभ असते सुचित थोडे यांचा आपण मान सन्मान करणार आहोत. सागर ही गडी आपण कुठे असेल तर आपण व्यासपीठावरती यायचं. सागर गडी आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. पुढे यायचं आपण. आणि मी विनंती करतो सचिन परब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुढचा सत्कार करतो. आपण चला सुभाष राऊत आपल्या विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं. सुभाष राऊत आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. सुभाष राऊत माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावरती यायचं. चला मैदान क्रमांक शेवटचा आणि अंतिम पुकार जिनेश्वरी झिरटवाडा विरुद्ध दत्तप्रसाद संघाने मैदान क्रमांक 2 साठी सज्जाद सिंह आपण चला आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय.
अरे मागे अरे शुभंग मोदी सर आपण देखील आलेल्या नक्कीच मंडळाकडून मी आपलं हार्दिक स्वागत करतो. आपण यायचं आणि व्यासपीठावरती सांगत यायचं पुढे आपण सत्कार करतो. सगळ्यात सगळ्यांचा मी सतीश भाऊ यांना विनंती करतो की आपलं शुभ असतो आपण पुढचा सत्कार करतो. श्रीरंग मळी आणि राजेश म्हात्रे हे दोघांनी देखील व्यासपीठाच्या समोर येतात. ह्या दोघांबद्दल सांगायचं झालं ते एक राष्ट्रीय खेळाडू ते अनेक मैदानात गाजवली. श्रीरंग मळी व राजेश म्हात्रे हे खरोखर यांचा आदर्श घेण्यासारखा एक आदर्श खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आपल्या रायगड जिल्ह्याने बघितली. असे दोन माजी खेळाडू श्रीरंग मळी व राजेश म्हात्रे अनेक मैदानात जय गाजवली. अनेक मैदानांचा गाव जय घेतला. अनेक खेळाडूंना ते चितपट केलं. असे हे दोन खेळाडू याचा सत्कार आमच्या मंडळाच्या वतीने होतोय. तुम्ही विनंती करतो सचिन परब यांचा सत्कार होतोय. बरोबर माजी खेळाडू बोलल्यावर तीच रग तीच ताकद. कबड्डी बघताना जरी माजी खेळाडू म्हणून बघत असले तरी आजही त्याला वाटत असेल की आपण आजही खेळायला उतरावं आणि आजही मैदान गाजवावं. माजी खेळाडूंचा सत्कार आपल्या मंडळाच्या वतीने मात्र इथे होतोय. धन्यवाद. हॅलो चला मैदान क्रमांक 2 साठी शेवटचा अंतिम पुकार असणार आहे. गिरीश्वरी झिरापाडा विरुद्ध दत्तप्रसाद शेवटचा अंतिम पुकार. मैदान क्रमांक 2 साठी शेवटचा अंतिम पुकार गिरीश्वरी झिरापाडा दत्तप्रसाद नक्की. चला दोन्ही संघांनी मैदानाच्या दिशेला यायचं. मैदान क्रमांक 1 साठी शेवटचा पुकार असणार आहे. मैदान क्रमांक 1 साठी शेवटचा पुकार असणार आहे. ताकादेवी मांडवा विरुद्ध सिद्धिकृपा बोंबटकरपाडा. मैदान क्रमांक 1 साठी शेवटचा पुकार असणार आहे. ताकादेवी मांडवा विरुद्ध सिद्धी. मैदान क्रमांक 2 वर अतिशय कुस्तीवर समावाचा आपल्या पाहायला मिळतो. माऊली हुसेन योसेफ बोरेश्वर नावला. चला पुढचा एका 2 सत्कार आपण घेणार आहोत. दिलीपजी राऊत यांना मी विनंती करतोय की आपण सतीश राऊत यांचा सत्कार करायचा आहे. दिलीपजी राऊत यांना मी विनंती करतो की आपल्या शुभाचा आपण सत्कार करायचा आहे.